आज मी सिन्नर तालुक्यात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय। राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि मंत्री महोदय आदरणीय गिरीश महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा होतोय। हे खरं आहे की 2024 ची विधानसभेची निवडणूक ही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्याकडनं लढवली आणि गेली वर्षभर मी काम करत असताना माझ्या मतदारसंघातील तालुक्यातील जनतेची ही भावना होती की आज काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यशैली असेल, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या या सगळ्या कार्यपद्धतीमुळे मला माझ्या तालुक्यातील माझ्या जनतेची ही भावना होती की आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे। आज शेतकरी असेल, कामगार असेल, तरुण असेल त्यांची कामं करत असताना आज शेवट देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या तालुक्यातील जनतेची ही भावना आहे की हे कामं करण्यासाठी पक्षाची विचारधारा एक चांगली कार्यशैली आहे, पक्षाची विचारधारेचा विचार करून आज या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलेलो। पण तुमची काही नाराजी शरद पवार गटामध्ये निवडणूक लढवली, काय नेमकी नाराजी होती त्याच्यामुळे? नाही, माझी व्यक्तिगत स्वरूपात अशी नाराजी नाही। मला निश्चितच त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं, मी विधानसभेची निवडणूक लढवली, जवळजवळ लाखभर मतं ही मी त्यावेळेस घेतली आणि अवघ्या 15 दिवसात मी विधानसभेची तयारी केली। परंतु एक खंत मात्र आहे की आज मला आपल्याच माध्यमातून कळालं की राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही कारवाईचे संकेत वगैरे दिले। मला एक गोष्ट कळत नाही, गेली मी वर्षभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळीला देखील सांगतोय की माझ्या विधानसभेत अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, जिल्ह्याचे, काही माझ्या तालुक्यातील राज्याची पदं असणारी लोक की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट घेऊन सुद्धा महायुतीचा प्रचार करत होते। मी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा उमेदवार असताना देखील आघाडीच्याच घटक पक्षाचे खासदार हे महायुतीचा प्रचार करत होते आणि मी हे सर्व त्यांना सांगून त्यांनी त्यांच्याबद्दल कधी कारवाईचे संकेत दिले नाही, त्याबद्दल कधी शब्द काढला नाही। आणि मग हे असं जर होत असते की ज्या पक्षाचं मला तिकीट द्यायचं त्याच पक्षातले नेते विधानसभेत माझ्या विरोधात काम करणार असेल, त्याच आघाडीच्या घटक पक्षाचे खासदार हे महायुतीचा प्रचार करणार असेल, तर मग ही पक्षाची कार्यशैली आणि अशा परिस्थितीत निवडणुका कशा लढवायच्या? आणि मग उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जर असं करणार असेल की एकीकडे आम्हाला तिकीट द्यायचं आणि पक्षाच्याच नेत्यांनी, पक्षाच्या घटक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या विरोधात काम करायचं, मग नक्की आपण त्या पक्षात राहून काम तरी कसं करणार? हा प्रश्न माझ्या पुढे आणि माझ्या कार्यकर्त्यांपुढे होता। हे सगळं उघड आहे, हे सिन्नर तालुक्याला आणि नाशिक जिल्ह्यालाही माहिती आहे की नाशिक जिल्ह्याच्या खासदारांनी महाविकास आघाडीचे खासदार असून देखील महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि हे स्वतः उमेदवार आणि त्यांचं कुटुंब हे सगळेच सगळ्यांना ज्ञात आहे, हे काही सिन्नर तालुक्याला नवीन नाहीये। आपण आक्षेप घेतला राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा प्रचार केला, नेमकं कुणावर आक्षेप आहे? ते व्यक्तिगत आहे? नाही, व्यक्तिगत स्वरूपात असं नाही, परंतु माझ्याच तालुक्यातल्या काही नेत्यांना पक्षामध्ये ज्यांनी राज्याची पदं देऊन ठेवली असेच काही लोक हे त्या काळामध्ये पक्षाच्या विरोधात काम करत होते। अजून एक आपण माणिकराव निवडणूक जी आहे ते माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हे लढवलेली आहे। आता माणिकराव कोकाटे सुद्धा महायुतीचं एक घटक आहे, किती आव्हान असणार आहे आपल्याला माणिकराव कोकाटेंना? नाही, मला भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश करताना मला हा पक्ष माझ्या तालुक्यात, मतदारसंघात हा मजबूत करायचा आहे। भारतीय जनता पक्षाचे विचार मला लोकांपर्यंत घेऊन जायचे। तुम्ही क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल बोलले, आता माणिकराव कोकाटेंबद्दल मी काही बोलावं अशातला भाग नाही। माणिकराव कोकाटेंची कार्यशैली, त्यांचं व्यक्तिमत्व हे राज्यालाच नाही तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेलं व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे मला व्यक्तिगत त्यांचं आव्हान काय असेल किंवा काय असेल हा निर्णय जनता घेणार आहे। मी माझं प्रामाणिक पक्षाचे विचार, माझं काम हे लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे आणि त्या माध्यमातून हा पक्ष अधिक मजबूत कसा होईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं म्हणजे ते आता आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे की ते एका कृषी खात्याचे मंत्री होते आणि त्यांना कुठल्या कारणामुळे क्रीडा मंत्री पदावर ते आले
त्यामुळं त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी आहे ही मी सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आता म्हटले की पक्षानेच माझ्या विरोधात काम, त्यावेळेस तुम्ही हे पवार साहेबांना, जयंत पाटील होते अध्यक्ष, त्यांच्या कानावर घातली होती का? नाही, मला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जयंत पाटील साहेब ह्या नेते मंडळीबद्दल मला कुठलाही आक्षेप नाही. त्यांच्याबद्दल मला आदरच आहे. ही मोठी माणसं आहे, मी खूप लहान कार्यकर्ता आहे. परंतु पक्षाची जी कार्यशैली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा त्यानंतरही ज्या पद्धतीने पक्षात राहून काही लोक जे पक्षाच्या विरोधात काम करतात आणि पक्ष त्यांच्या बाबतीत जर कठोर भूमिका घेणार नसेल तर मग कार्यकर्त्यांचा बळी तरी कशाला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये द्यायचा हा देखील प्रश्न आहे. निश्चितपणानं मी वरिष्ठांजवळ ह्या गोष्टी मांडल्या की घटक पक्षाचे लोकप्रतिनिधी आपल्या विरोधात काम करतायत, आपल्याच पक्षाची मोठी मोठी पदं दिलेली लोक काम करतायत, यांच्यावर आपण दखल घेतली पाहिजे. त्यांच्यावर कुठलाही आक्षेप ते घेत नाही. आणि आज जर मी माझ्या तालुक्यातील लोकांच्या भावना समजून पक्ष प्रवेश करत असेल आणि मग कारवाईचे संकेत देत असेल तर मला वाटतं एकाला एक वेगळा न्याय आणि दुसऱ्या गोष्टीला दुसरा न्याय अशा पद्धतीची ही पक्षाची भूमिका आहे. पण आपण आता बोलला की प्रवेश करताय अशा वेळेला किती फ्युचर वाटतंय किंवा किती संधी वाटते? नाही, मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्याशी या विषयावर मी चर्चा केलेली आहे. त्यांनी मला एकच सांगितलंय की आपण आपला पक्ष मजबूत करा, बळकट करा. कार्यकर्त्यांना निश्चितपणाने येणाऱ्या काळात आपण निवडणुका लढवण्याची संधी देणार आहे. आता युती महायुती हा निर्णय राज्याचा धोरणात्मक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे, त्याबाबत मी अधिक बोलू शकत नाही. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी ही आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये मजबूत कशी करता येईल ह्या दृष्टीने मला काम करणारा सूचना त्यांच्याकडनं आहे आणि ते काम मी प्रामाणिकपणे करणार आहे. आगामी स्थानिक सर्व संस्था निवडणुका आहेत. समजा उद्या महायुतीमध्ये सगळे पक्ष वेगळे लढले तर माणिकराव कोकाटेंना पर्याय म्हणून आपल्याला भाजपने संधी दिलेली आहे अशा पद्धतीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. आपण कसं बघताय? बघा, आपण राज्यात बघितलंय अनेक महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार आज महायुतीमध्ये जात आहे. मग ते भारतीय जनता पार्टीत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना पक्षामध्ये असेल. त्यामुळं प्रत्येक जण आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करून त्या ठिकाणी जातोय. निश्चितपणानं आम्ही पक्षाकडे मागणी करणार आहे की आम्हाला तुम्ही आमच्या मतदारसंघात पक्ष पातळीवर निवडणुका लढण्याची संधी द्या. आम्ही ज्या भारतीय जनता पक्षामध्ये आज काम करतोय तो पक्ष आम्हाला लोकांपर्यंत घेऊन जाऊ द्या आणि कमळाच्या चिन्हावर आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी द्या. हे प्रयत्न आमचे राहणार आहे. परंतु शेवट हा राज्य पातळीवरील निर्णय, माझ्यासारखा कार्यकर्ता त्यावर काही बोलू शकत नाही. परंतु निवडणुका आम्हाला लढवण्याची संधी मिळावी ही भावना मात्र आमची पक्षाकडे निश्चितपणानं राहणार आहे. राज्यभर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत, महाविकास आघाडीची मोडमध्ये येते. अशा वेळेस तुम्ही भाजपमध्ये चाललात महाविकास आघाडी. मला वाटतं आज जे काही एक नेरेटिव्ह सेट केला जातोय की दुबार मतदार आणि मतदाराच्या बाबतीत मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो माझ्याही तालुक्यात दुबार मतदार मोठ्या प्रमाणात आहे. परंतु हा एका पक्षाचा अजेंडा आहे असं म्हणता येणार नाही. मी स्वतः मागच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते यांनी सुद्धा माझ्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुबार मतदार हजारोच्या संख्येने केले. त्याच्या बाबतीत आम्ही स्वतः आक्षेप घेतले. सिन्नर तालुका मला वाटतं राज्यातला हा पहिला तालुका आहे की दुबार मतदान जवळजवळ 22,000 दुबार मतदार हे सिन्नर तालुक्यात आमच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी नोंदवले होते. त्या बाबतीत हायकोर्टापर्यंत केस चालली आणि तो मला वाटतं एका पक्षापुरता विषय नाही, तो सिस्टीमचा विषय आहे. आणि त्यामुळं हा जो काही नेरेटिव्ह सेट केला जातोय की भारतीय जनता पार्टीकडून हे सगळं केलं जातं किंवा काय, मला वाटतं हा कुठल्या पक्षाचा भाग नसून हा सिस्टीमचा भाग आहे. तिथं मग तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असू द्या, काँग्रेसचा कार्यकर्ता असू द्या, ज्या त्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी ह्या पद्धतीची ही दुबार मतदानाची मोहीम राबवलेली आहे असं म्हटलं तो वावगं ठरणार नाही. निश्चितपणानं आज माझ्याही तालुक्यात कोपरगाव तालुक्यातले अनेक मतदार सिन्नर तालुक्यात नोंदवले, सिन्नर नगरपालिकेचे मतदार ग्रामीण भागात नोंदवलेले, असे हजारो मतदार तहसीलदारांकडे आम्ही स्वतः निवेदन दिलंय. त्याच्यामुळे हा दुबार मतदान हा विषय एका पक्षाचा नसून
हा सिस्टीम मधल्या आणि त्या त्या तालुक्यातल्या काही लोकांनी केलेला प्रकार आहे. ज्यांच्यामुळे तुम्ही पराभूत झाला त्यांचे मांडीला नाही, असा विषय येत नाही. मी शेवट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा मला पुढे घेऊन जायची. भविष्यात युती होईल काय होईल हा भविष्यातला निर्णय, परंतु आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची तर हीच मागणी राहणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला निवडणुका लढवण्याची संधी मिळावी, हीच आमची मागणी आमच्या नेत्यांकडे राहणार आहे. त्यानंतर असो तुम्ही असो किंवा मुख्यमंत्री शिंदे पासून तर अजित पवार इतरबद्दल मानसिकता का होते, का वाटतंय, काय कारण असावी की मोठ्या प्रमाणात चेंज होईल? मला असं वाटतं आज जर सगळाच विचार केला तर पक्षाची जी काही कार्यशैली त्या कार्यशैलीमध्ये एक ठाम भूमिका, एक विचारधारा म्हणून आज भारतीय जनता पार्टी जितक्या स्पष्टपणे काम करते, जितक्या मायक्रो लेवलला प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करते, त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये हे सर्वसामान्य माणसं त्या विचाराने प्रभावित आहे. राजकीय कार्यकर्त्याला सुद्धा आपलं राजकीय भवितव्य हे भारतीय जनता पार्टी सोबत जाऊनच ते चांगलं राहील ही भावना आज प्रत्येकाच्या मनामध्ये. त्यामुळे निश्चितपणानं आज भारतीय जनता पार्टीमध्ये लोकांचा जाण्याचा ओघ आहे. आणि राहिला माझ्यापुरता विषय तर शेवट मला ज्यांच्या भरोशावर मी राजकारण करतोय ती माझी तालुक्यातील मायबाप जनता, त्यांची जी भावना आहे ती शेवट माझी भावना आहे. शेवट माझी पहिली निष्ठा ही माझ्या तालुक्यातील जनतेची आहे आणि त्या जनतेची भावना जर असेल आपण भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे तर मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे. इकडून विरोधक नीटपणे त्यांचं मॅनेजमेंट ठीक नाही, पक्षातलं प्रॉपर कोऑर्डिनेशन नाही. तुम्ही काही आरोप केले की त्यांनी त्यांच्या विरोधातच काम केलं असतं, असं वाटतं की विरोधकांचा फेल्युअर प्रामुख्याने यामुळे होते की त्यांचं प्रॉपर प्रचंड विस्कळीतपणा आहे. मी स्वतःही पक्षांमध्ये काम केलंय. प्रचंड विस्कळीतपणा आहे. दिशाहीन झालेलाचा प्रकार हा आपल्याला दिसतोय. विचारधारेबाबत ठाम भूमिका नाही. आपण हिंदुत्वासोबत जायचं की आपण निरपेक्षवादी राहायचं, आपण नक्की शेतकऱ्यांसोबत जायचं की कर्जमाफीचा विषय घ्यायचा की काय करायचं, स्पष्ट भूमिका नाही. आणि म्हणून मला वाटतं एक गोंधळलेल्या परिस्थितीत ही सगळी मानसिकता असलेली हे सगळी मंडळी आहे. त्यामुळं आज प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला ज्याला राजकीय भवितव्य करायचंय त्याला असं वाटतं की जिथं स्पष्ट भूमिका आहे, जिथं स्पष्ट विचारधारा आहे, जिथं काहीतरी विकासाचं विजन आहे अशा ठिकाणी आपण काम केलं पाहिजे का जिथं भवितव्य आहे. आणि म्हणून आज माझ्यासारखा कार्यकर्ताही विचार करतो की हे सगळा विचार केला तर त्याचं उत्तर एकच मिळतं आणि ते म्हणजे भारतीय जनता पार्टी. यांनी म्हटलंय की निवडणुका पुढे ढकला. काय वाटतं अतिवृष्टी किंवा या सगळ्या गोष्टींचा फटका सरकारला पण बसू शकतो, निवडणूक आता लगेच घ्याव्यात की सोबत पुढे? मला असं वाटतं की विरोधकांची निवडणुकीची तयारी नसल्यामुळे किंवा जो काही विस्कळीतपणा आहे त्यामुळे कदाचित काहीतरी दुबार मतदार किंवा वेगवेगळे नेरेटिव्ह सेट करून लोकांमध्ये दिशाभूल करावी आणि कसंही करून या निवडणुका पुढे जाव्या याच्यासाठी हा प्रयत्न चाललाय. आणि एकीकडं महायुती असतील किंवा भारतीय जनता पार्टी असतील यांचा कार्यकर्ता बूथ लेवल पासून किंवा तो त्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आज तयार आहे. त्यामुळं कदाचित त्या भीतीचं वातावरण एक या पक्षांमध्ये दिसतंय आणि म्हणून या निवडणुका पुढे जाव्या अशी मानसिकता त्यांची दिसते. नाही, त्या बाबतीत सुप्रीम कोर्टापर्यंत तारखा चालल्या, पुढेही तारखा त्या ठिकाणी चालू आहे. सुप्रीम कोर्टाने काही आदेशही त्या संदर्भात दिले आणि मग निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची मोहीम ही मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सुरू केली. म्हणजे मी तुम्हाला निश्चितपणानं सांगेल की हा विषय आम्ही मागच्या 6 वर्षापूर्वी घेतला होता आणि त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार देखील होतं. त्यामुळं दुबार मतदार हा एका पक्षाचा नेतृत्वाचा विषय नसून हा माझ्या मते हा सिस्टीमचा दोष आहे.